श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। तर आज आहे संडे आणि संडेचं माझं रुटीन आजचं कसं आहे बघा, खूप धावपळीचं आजचं रुटीन गेलेलं आहे। तर आजच्या जेवणामध्ये मी ते कांदा भजी बनवत होती आणि आज खूपच उशीर झालेला होता, जरा एक्स्ट्राचं काम वगैरे माझं काढलेलं होतं, गोधड्या वगैरे धुवायच्या होत्या, साफसफाई जरा करायची होती, म्हणून मी ते जी मोठी मोठी कपडे होती ती मशीनमध्ये लावून दिलेली होती आणि कस्तुरीला जरा लक्ष ठेवायला सांगितलेलं होतं। आणि गुरुची जी छोटी छोटी कपडे होती ती कस्तुरीला बोलली आजच्या दिवस बाळा धुवून घे म्हणून। कस्तुरीला मी कधी कपडे वगैरे धुवायला लावत नाही आणि मशीनही मी रोज लावत नसते, मी हातानंच रोज कपडे धुत असते। पण आज खूपच उशीर झालेला म्हणून एकीकडे मशीन लावली आणि छोटी कपडे कस्तुरीला धुवायला सांगितली। आणि ते गुरुच्या पप्पांना आज मी इस्त्री करण्यासाठी बसवलं होतं, ते कधी इस्त्री करत नाही, त्यांना जमतही नाही इस्त्री करायला, पण बोलली चला हळूहळू करून बघा जमते का तुम्हाला पण इस्त्री करायला, कारण मला पण जास्त वेळ आज भेटणार नव्हता इस्त्री करण्यासाठी, कामं पण खूप पडलेली होती। तर इथे मी बघा एक साईडला चपात्या करत होती आणि एका साईडला भजी तळत होती, दोन्ही कामं माझी एकसाथच चालू झालेली होती। आणि इथे मी चपात्या वगैरे बनवत होती तोपर्यंत इथे गुरुने बघा कामात काम वाढवायचं, गुरु काम करत असतो बघा, सगळं डब्यातलं पीठ काढून सांडून ठेवलेलं होतं, सगळं लादीवरती पसरवलेलं होतं आणि नंतर ते पीठ उचलत होता आणि डब्यामध्ये टाकत होता। असं याचे कुटाणे चालू असतात बघा, प्रत्येकजण आपापल्या कामात व्यस्त असलं की याचे कुटाणे असे सगळे चालूच असतात। आणि हात वगैरे कसं झाडून काढत आहे सगळे बघा, कपड्यावर पीठ वगैरे सगळं सांडलेलं होतं तर सगळं स्वतःच झाडत आहे अंगावर सांडलेलं। तर शिवण्याला मी बोलली जरा इथे घे बाळा, त्याला मला हा काम करून देणार नाही। इथे बाटल्यांचा वगैरे पसारा बघा त्यांनी कसा सगळीकडे केलेला होता, पूर्ण घरात असा पसारा त्या करण्याचं त्याचं काम चालू असतं। तरी ते आपली भजी बघा कसे दिसत आहेत, एकदम मस्त खुसखुशीत झालेले होते, बेसन ओवा लाल तिखट मीठ वगैरे कोथिंबीर वगैरे घालून मी ते भजी तळले होते। चपात्या केलेल्या होत्या आणि ते चपात्या थोड्या राहिलेल्या होत्या करायच्या, तर मी पटपट चपात्या वगैरे करून घेतल्यानंतर सगळे जेवायला बसलो। तर जेवणामध्ये आज चपाती, कांदा भजी, शेवग्याची आमटी, दही भात आणि थोडंसं वेपर्स घेतलेलं तोंडी लावायला। तर अशा प्रकारे आमचं आज जेवण वगैरे करून झालं आणि आजचा दिवस खूप धावपळीचा आणि दगदगीचा गेला। तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट करा। श्री स्वामी समर्थ।